आपण जर बघितलं तर आता चातुर्मास सुरू होतोय आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चातुर्मास म्हणजे तपश्चर्येचा मास असतो। संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे। आपल्याला ही समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे। मी आधीच सांगितलं या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे। एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं 2013ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो आजची तारीख लिहून ठेवा। देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल। ही पुण्यभूमी आहे, छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे, हे समाज सुधारकांचं माहेरघर आहे। अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो। आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो। आपल्याला कल्पना आहे आपण 2014ची निवडणूक लढलो, 19ची लढलो, 24ची लढलो। 14च्या निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला, 19च्या निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा आपण बघितला आणि 24च्या निवडणुकीमध्ये देखील जनता आपल्या पाठीशी होती। आताच या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। आशिषजींनी अत्यंत समर्थपणे त्या प्रस्तावाला समर्थन दिलं। आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे 2014ची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक मी यापूर्वी देखील सांगितलं आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते, त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती। चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय खरं आहे आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो। आम्ही शिकलो। फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे। आता फेक नरेटिव्ह खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत आणि म्हणून लक्षात घ्या आपला जो काही पराभव या ठिकाणी झाला केवळ 0.3% झाला, म्हणजे 43.6%, 43.6% आपल्याला आणि 43.9% महाविकास आघाडीला। 0.3%मुळे आपल्या 17 जागा आणि त्यांच्या 31 जागा आल्या। मगाशीच बावनकुळे साहेबांनी सांगितलं 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत, 12 जागा ज्या मात्र 3% कमी मतांनी त्या ठिकाणी पडल्या आहेत। 7 जागा अशा आहेत 2% कमी मतांनी पडल्या आहेत। 4 जागा अशा आहेत 1% देखील कमी मतांनी ज्या पडलेल्या आहेत। म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे, थोडी मेहनत।